नमस्कार. पुढारी ऑनलाईनच्या विशेष फेसबुक कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सुमेध बनसोड, विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली. भारतात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा तोंड वर काढलेलं आहे. अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची नामुष्की ओढवणार का, असा प्रश्न त्यामुळे सर्वसामान्य विचारत आहेत. सर्वाधिक कोरोना बाधित राज्य असलेला महाराष्ट्रापाठोपाठ आता दिल्लीमध्ये देखील स्थिती भीषणावह झालेली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळत आहेत. अशात दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे का, असा सवाल पडणं स्वाभाविक आहे. म्हणूनच देशातल्या एकंदरीतच विद्यमान कोरोना स्थिती संबंधी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पद्मश्री डॉक्टर रमण गंगाखेडकर सर. सर, तुमचं स्वागत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच ICMR च्या साथी तसेच संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख म्हणून 30 जून 2020 मध्ये ते सेवानिवृत्त झाले आहेत. देशात कोरोना संसर्गाची सुरुवात जेव्हापासून झाली तेव्हा केंद्र सरकार तसंच ICMR च्या अनेक धोरणात्मक महत्वाच्या निर्णयामध्ये सरांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. अवघ्या देशाला कोरोना संबंधाची महत्वाची माहिती देणारा एक महत्वाचा चेहरा दिल्लीतला कोरोना योद्धे म्हणूनही आपण त्यांना ओळखतो आणि ते सर्वश्रुत आहेत. अवघ्या देशाला कोरोना संबंधाची महत्वाची माहिती त्यांनी दिलीच आहे. त्यामुळे आज आपण सरांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. विशेष म्हणजे दिल्लीतली काय स्थिती आहे आणि आगामी काळामध्ये कोरोनाची वाटचाल देशामध्ये कशी राहणार आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारची काळजी जी आहे ती सर्वसामान्यांनी घेणे गरजेचं आहे, यांच्या संदर्भातलं महत्वाची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, आपण चर्चेची सुरुवात दिल्लीतल्या एकंदरीत स्थितीवरनं करूया. दिल्लीत गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने कोरोना रुग्ण संख्येचा आलेख उंचावला आहे. त्याच्यावरनं आपल्याला खरंच असं म्हणता येईल का की दिल्लीत दुसरी लाट आली आहे? दिल्लीमध्ये दुसरी लाट आली आहे यामध्ये काही शंका नाही. कारण एक तर ती संख्या पूर्वी कमी झाली होती आणि आता वाढत चाललेली आहे. त्यामुळे ही दुसरी लाट आहे हे नक्कीच आहे. आणि ती दुसरी लाट येण्यासाठी पोषक वातावरण सुद्धा त्यावेळेला होतं. एक तर दिल्लीमध्ये थंडी खूप असते. हा बरोबर. विषाणू जो आहे जितका थंड टेम्परेचर असतं तसं तो विषाणू जास्त वेळ जगू शकतो. तर त्यामुळं दिल्लीमध्ये या वेळेला हा विषाणू जास्त वेळ जगणं शक्यच आहे. दुसरं त्याच्याबरोबर त्यांना पोल्युशन, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पोल्युशनचा बरोबर. त्रास दिल्लीला खूप जास्त असतो. त्यामुळे दिल्लीला त्या दोन्ही गोष्टीचा मार पडतोय की जास्त लोकांना संसर्ग होईल पोल्युशन झाल्यामुळे, आणि ज्या लोकांना संसर्ग होतो त्यांना पोल्युशनमुळे त्यांच्या आजाराची तीव्रता वाढते. तर दोन्हीकडचा प्रॉब्लेम आज आपल्याला दिसून येतो. सर्वसाधारणपणे जसं आपण म्हणत असतो की पोल्युशन आहे किंवा थंडी खूप वाढली आहे, तर एक गोष्ट होत असते की प्रत्येक व्यक्ती हा घरामध्ये जाऊन राहतो, तो खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवू शकत नाही, कारण अगदी तिथं थंडी असते म्हणून. बरोबर. आणि त्यामुळं काय होतं की सगळे घरातले कुटुंबीय सुद्धा हे एकत्र थोड्या छोट्या जागेमध्ये जेव्हा एक्सपोज होतात, तर त्यांना लागण होण्याची शक्यता ही अतिशय जास्त वाढत असते. त्यामुळे ही दुसरी लहर आलेली आहे आणि ह्या दुसऱ्या लहरीचा सामना करणं हे फार जरुरीचं आहे. सर, दिल्लीमध्ये जसं दुसरी लाट आली असं म्हणताय आपण, मग याच्या संदर्भात देशातल्या इतर राज्यांमधली काय स्थिती असू शकते की दिल्ली सारखी स्थिती इतर राज्यांमध्येही निर्माण होऊ शकते? इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोल्युशन आहे. उत्तर भारतामध्ये पोल्युशनची समस्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये असे मोठे शहर आहे जिथे पोल्युशन आहे आणि पोषक वातावरण जे आहे, आता हिवाळा येतोच आहे. तर ह्या राज्यांमध्ये कोरोनाची लाट पुन्हा येऊ नये किंवा कोरोना बाधितांची संख्या वाढू नये या अनुषंगाने काय खबरदारी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्वाचं आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे ह्याच्यामध्ये. आपण जसं मराठीमध्ये म्हणतो ना, पुढच्याला ठेच लागली तर मागचा शहाणा होतो. बरोबर. आता आपल्याला तो दिल्लीला प्रकार दिसतोय. दिल्लीला प्रकार दिसतोय याचा दुसरा अर्थ काय की आपल्याला देवानी एक वॉर्निंग दिली आहे की आता पटकन सुधरा. जे काय कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर्स आहेत ते पालन करा. मास्क घालत जा घराच्या बाहेर जाताना. शक्यतो घराच्या बाहेर जाणं टाळता येत असेल तर टाळावं. वयस्क व्यक्तींनी घराच्या बाहेर निघण्याचा उगाचच हे करू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
आपण जितकं होईल तेवढं एकमेकापासून दूर डिस्टन्स ठेवणं, जे आपण 6 फुटाचं डिस्टन्स म्हणून म्हणतो, ते बरोबर. पाळायचा प्रयत्न करावा. आणि हे सगळं काहीही मध्ये यामध्ये सेफ डिस्टन्स जर मी ठेवू शकत नसेल, तर कमीत कमी मी वारंवार हात जरी धुत राहिलो आणि माझ्या चेहऱ्याला आणि नाकाला जर मी हात लावला नाही त्या मधल्या काळामध्ये, तर मला लागण होण्याची शक्यता मी कमी करू शकतो. सगळ्यात महत्वाची बाब आपण एक लक्षात ठेवली पाहिजे, की लॉकडाऊन हे अतिशय दुधारी शस्त्र आहे. म्हणजे बरोबर. लॉकडाऊनमुळं लोकांना लागण होणं कमी होईल, परंतु लोकांना उपजीविका कमवणं हे अतिशय कठीण होऊन बसतं. बरोबर कारण सर. लॉकडाऊनचा परिणाम हा उत्पन्नावरती लोकांच्याही होऊ शकतो, कारखान्यांच्या अगदी. उत्पन्नावरती परिणाम होऊ शकतो. म्हणून अशा प्रकारचे स्टेप घेणं हे सरकारलाही आता जड जाणार आहे आणि सरकारने न घ्यावी अशी जर आपली अपेक्षा असेल, तर आपण सहकार केला पाहिजे. मग सहकार करायचा तर आपण काय करणं जरुरीचं आहे? काही लोक जे कामावर जात असतील, त्या लोकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, की घरी आल्यावरती आपल्या घरामधले ज्या वयस्क व्यक्ती आहेत, त्यांच्याशी जास्त आपण संपर्क ठेवू नये. म्हणजे मग त्यांना लागण होण्याची शक्यता जास्त असू शकते. घरात देखील शक्यतो आपण साधा जो मास्क असतो, तो घालून वावरणं हे सध्याच्या घडीला जरुरीचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जर काही असत असेल, सगळे एकत्र आपण जेवायला बसणं हे टाळलं पाहिजे. कारण जेवत असताना आपण मास्क उचलतो आणि मास्क बाहेर काढल्यामुळं समोरच्या व्यक्तीचाही मास्क नसतो, आपलाही नसतो. जर एखाद्याला लागण झाली असेल, तर ती दुसऱ्याला लागण होण्याची शक्यता ही तितकीच वाढू शकते. एक लक्षात ठेवायचं, की हा आजार जितका बाहेर बाहेर गेल्याने आपल्याला लागू शकतो, तितका बाहेर गेलेली व्यक्ती घरात आल्यामुळे घरातल्या इतर व्यक्तींना अगदी. लागण होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून आपण खबरदारी बाळगणं हे जरुरीचं आहे. एक लक्षात ठेवायचं, की काही जरी झालं तरी ह्या आजाराची, ह्या पॅन्डेमिकचं एक गोष्ट फार चांगली आहे, की हा प्रिव्हेंटेबल आजार आहे. याला आपण थांबवू शकतो. थोड्याशा गोष्टी करून जर आपण थांबवलं, तर मला एका गोष्टीची खात्री आहे, की जेव्हा केव्हा व्हॅक्सिन येईल, तोपर्यंत जर आपण निगेटिव्ह राहिलो, तर आपल्याला या आजाराच्या मुळे होणारे दुष्परिणामही बघायची पाळी येणार नाही आणि व्हॅक्सिन घेऊन त्यानंतर आपल्याला प्रोटेक्ट करता येईल. हे सांगणं जरुरीचं का? कारण सगळ्यांना वाटतं, की 10 महिने झाले मला काही झालं नाही. 10 बरोबर. महिने झाले मी घरात बसलो. 10 अगदी. महिन्यानंतर सणासुदीचे दिवस येत आहेत. मी बाहेर पडावं. हं. परंतु हे चुकीचं आहे, की आता 10 महिने झाले, आता उरलेत आपले 6-8 महिने. त्या काळामध्ये पर्यंत मी जर राहिलो, तर मला व्हॅक्सिन घेणं अतिशय सोपं राहील. लागण झाली, तर सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, की लोकांना काय वाटतं, की लागण होती, सर्दी खोकल्यासारखा आजार होतो. पण आपण एक एक पाहत चाललोय सारखे, की इव्हन तरुण वयाच्या लोकांमध्ये सुद्धा मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललंय. अगदी. आणि बरोबर सर. दुसरी गोष्ट महत्वाची जर काही असेल, तर जरी मला काही लक्षण नसलं, तरी कोविड झाल्यानंतर मला इतर आजार होण्याची शक्यता ही वाढू शकते, ज्याला आम्ही कोविड सिक्विली म्हणून म्हणतो. मग उगाचच विषयाची परीक्षा का करावी? हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा. आणि फक्त मास्क घातल्याने आपल्याला काय त्रास होतो? सरकार तर सरकारच्या परीने प्रयत्न करतंय, पण सरकारचे जे प्रयत्न आहेत ते आपल्याला जबरदस्ती मास्क घालू शकत नाही. बरोबर. सरकारचे जे अगदी. प्रयत्न आहेत ते तुम्हाला फक्त समजावून सांगू शकतात. पण त्या गोष्टीचं पालन करणं हे आपल्या हातात आहे आणि हे जर सगळ्यांनी मिळून जर केलं, तर कदाचित ही दुसरी लाट आपल्याकडे आपण येण्यास प्रयत्नपूर्वक टाळू शकू. अगदी एक महत्त्वाचा नवीन सल्ला तुम्ही दिलेला आहे सर. जनरली आपल्या भारतीय संस्कारामध्ये आपण सगळे एकत्र मिळून जेवण करत असतो. तर कदाचित ह्या कोरोना काळामध्ये सर्वांनी एकत्रित किमान काही महिने तरी सगळ्यांनी एकत्रित जेवण करण्याचं टाळलं पाहिजे, हा एक महत्त्वाचा सल्ला तुम्ही त्याच्यामध्ये दिलेला आहे सर. नाही, नाही. एक मला तसं अजून नाही त्यातून म्हणायचंय. सर. सगळ्यांनी टाळू नये. परंतु जी व्यक्ती बाहेर जाते, बाहेर काही कामामुळं हं. जात असते, त्या व्यक्तीनी घरातल्या इतर व्यक्तींबरोबर जेवू नये. ओके. त्यांनी म्हणजे आपलं आपलं एकटं जेवावं. त्यांनी तेवढं किमान भौतिक दूरत्व घरच्यांच्या लोकांसोबत पाळलं पाहिजे त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने. सर बरोबर. एकतर तुम्ही सुरुवातीला एक मुद्दा म्हटला होता, की प्रदूषण खूप वाढलं आहे. प्रदूषणाचा एक मोठा हातभार आहे कोरोना वाढण्यामध्ये. प्रदूषण प्लस थंडीचे दिवस आलेले आहेत.
पोल्युशन वाढलं की दमा किंवा श्वसनाच्या संबंधातले ज्यांना आजार असतात त्यांचे ते त्रास बळावतो. सोबतच हिवाळ्यामध्ये वृद्धांनाही त्रास होण्याची शक्यता जास्त असते. तर अशात त्यामुळेच कदाचित जो मृत्यू दर आहे गेल्या काही दिवसामध्ये कॉन्स्टंटली दिल्लीमध्ये 131 लोक 2 दिवसापूर्वी मरण पावले. महाराष्ट्रातला पण मृत्यू दर वाढतो आहे. तर त्याच्या मागचं हेच महत्वाचं कारण म्हणता येईल की अजूनही इतर कुठले कारण आहेत जसं कोमॉर्बिडिटी तुम्ही सांगितलं. नाही, महत्वाचं कारण सध्या जे दिल्लीला वाढलेलं आहे मृत्यूचा दर, याचं मुख्य कारण पोल्युशन आहे. कारण पोल्युशन असला की आपल्याला सगळ्याला माहिती की हा कोरोनाचा जो विषाणू आहे पहिल्यांदा माणसाच्या फुफ्फुसामध्ये जाऊन आपल्याला मोठा आजार दाखवण्याची शक्यता असते. म्हणजे तो तीव्र झाला तर आपल्याला दम लागतो. आता जर पोल्युशन असलं तर पोल्युशनमुळे सुद्धा जसं दम्याचा विकार जास्त होण्याची शक्यता असते तसं आपल्याला श्वास घ्यायला सुद्धा हा प्रॉब्लेम करत असतो जो पोल्युशन असतं त्या पोल्युशनमुळे. आणि त्याचा दुष्परिणाम जो असतो ते आपण जे तुम्ही कधी पेपरमध्ये वाचलं असेल की एक PM2.5 म्हणून आम्ही बघत असतो एक पार्टिकल साईज. ते PM2.5 आपण श्वासावाटे घेतलं तर ते रक्तावाटे सर्वत्र पोहोचत असतं. त्याचाही परिणाम आपल्याला त्या माणसाच्या हार्टवरती होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी या मृत्यूदर वाढवण्यासाठी जास्त प्रकारे आपल्याला आढळून यायला लागतात. त्यामुळं पोल्युशन आणि थंडी हा एक दुहेरी मार सध्या दिल्लीमध्येही आहे. तो इतरत्र होण्याआधी आपण आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करणं. जेव्हा पोल्युशन आहे तेव्हा आपण मास्क घालून फिरलो. मास्क घालून फिरलो तर पोल्युशनचा इम्पॅक्ट त्या मानाने कमी होतो. तर आपण ते करणं अतिशय जरुरीचं आहे. सर आता दिल्ली मधली ही दुसरी लाट आलीच आहे. पण इतर राज्यांमधली काय स्थिती तुम्ही इतर राज्यातल्या स्थिती संदर्भातलं कसं विश्लेषण करा की इतर राज्यामध्ये कुठल्या राज्यांमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता असं वाटतं तुम्हाला? आता तुम्ही राज्य म्हणून विचारलं म्हणून सुरुवात राज्यापासून करू. तुम्ही सर्वसाधारणपणे राज्य जर बघितली जिथे ही दुसरी लाट जास्त दिसेल ती म्हणजे बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, पंजाब आणि राजस्थान. या ठिकाणामध्ये काय ही जी लहर आहे पोल्युशनची, थंडी आणि पोल्युशन एकाच वेळेला सर्वत्र वाढत असलेलं दिसतं. बिहारमध्ये दुसरी एक गोष्ट झाली आहे, तिथे इलेक्शन झालेलं आहे. इलेक्शनच्या काळामध्ये लोक हजारोच्या संख्येने ते इलेक्शनचे मीटिंग अटेंड करायला यायचे. त्यामुळे ही लागण वाढण्याची शक्यता वाढली. पण जनरल भारताबद्दल तुम्ही जर विचार केला तर भारतामध्ये सणासुदीचे दिवस आता सुरू झालेले आहेत. मग आता प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या काहीतरी प्रत्येकाच्या वेगवेगळे काही सण असतील. परंतु ह्या सणाच्या काळामध्ये सगळ्यात अवघड जर बाब काही घडत असेल तर ती म्हणजे आपण लोकांना आपल्या घरी जेवायला बोलवण्याची शक्यता वाढते. मग ते सणासुदीमुळे असेल किंवा हा पिरियड जो आहे लग्नाच्या मुहूर्तांचा आहे. लोक लग्नाचे मुहूर्त आहेत म्हणून लग्न करायला निघतील. पण तुम्ही जेवढ्या सोशल इव्हेंट ठेवाल तेवढी ही लागण होण्याची शक्यता वाढते. हे फार समजणं आपल्यासाठी जरुरीचं आहे. आणि म्हणून तुम्ही पाहाल की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला उत्तर भारत मध्ये काही भागामध्ये वाढलेला दिसेल. परंतु इतरत्र जे आहे इतरत्र वाढण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट प्रकारच्या कंडिशन्स असायला लागतात. आता जसं आपण म्हणतो मुंबईला वाढेल. का वाढेल? कारण कोरोना अशा ठिकाणी वाढतो जिथं पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त असते. म्हणजे 1 लाख एका स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये किती माणसं राहतात. जर तुम्ही तसं जर पाहिलं तर जे शहरी भाग आहेत त्या शहरी भागामध्ये ही लागण होण्याची शक्यता वाढू शकत असते. हे आपण समजून घेणं जरुरीचं आहे. मग त्यावरती ऍडिशनल वाढायची शक्यता कोणामध्ये असते की असे शहर की जिथं मोबिलिटी जास्त आहे. माणसं एका भागातनं दुसऱ्या भागाला जास्त जातात. जसं तुम्ही मुंबई पाहता, मुंबईमध्ये लोकल असते. त्या लोकलनी तो एका एरियामध्ये दुसऱ्या एरियात काम करायला जातो. तर अशा ठिकाणी मात्र वाढण्याची शक्यता भयंकर वाढत असते. आणि तिसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जिथं जिथं मायग्रेशन जास्त असतं, मायग्रेशन सीझनल पण असतं.
मायग्रेशन म्हणजे आपण एका भागामधनं उपजीविका कमवायसाठी, जसं शेतातलं पीक कापायचंय तर कुठल्या तरी खेड्यामधले लोक त्यावेळेला तिथे येतील, ऊस कापायला येतील, काही कापायसाठी म्हणून बरोबर. येतील, 1-2 महिने राहतील आणि परत जातात. अशा प्रकारचं मायग्रेशन जिथं असतं तिथे इन्फेक्शन इंट्रोड्यूस होऊ शकतं आणि हा संसर्ग फोफवायला हे मोठं कारण ठरू शकतं. म्हणून आता काय होईल, तर आता मोठे अर्बन एरियाज जे आहेत, जसं मुंबई आहे, बेंगलोर आहे, किंवा चेन्नई आहे, अशा पुण्यामध्ये, अशा प्रकारच्या शहरांमध्ये थोडी वाढ झाल्याची आपल्याला दिसून येईल. परंतु ह्याचा पूर्ण देशभर आपल्याला ती वाढ झाल्याचं दिसू शकेल का? नाही. कारण प्रत्येक ठिकाणी जी वाढ होईल ती वेगवेगळ्या वेळेला होईल. म्हणून देशाचा जो कर्व आहे, तो देशाचा कर्व मात्र आपल्याला असा प्लाटू झाल्यासारखा, की म्हणजे डोंगराच्या वरती सपाट जमीन असल्यासारखा असा आपल्याला कर्व दिसण्याची शक्यता राहील. पण आतल्या शहरांमध्ये कुठं कुठं पहिली लाट संपून दुसरी लाट आल्याचं दिसेल. पण आपल्याकडे इन जनरल माझा असा अंदाज आहे की हा फ्लॅट झालेला दिसेल, हा कमी झालेला दिसणार नाही फार. आणि दुसरी गोष्ट, हा कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी जर मदत नक्की केली तर आपल्याकडे सर्वत्र दुसरी लाट येणार नाही. दुसरी लाट तसं पाहिलं गेलं तर नागरिकांनी सहकार्य केलं आणि नियम पाळले तर येण्याची शक्यता तशी कमीच आहे. पण सर, गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे मी सातत्याने जे आकडे बघितले, ICMR ची जी टेस्टिंग होते आहे त्या तुलनेमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण म्हणजे पॉझिटिव्हिटी दर जो आहे तो 5च्या खाली आलेला आहे, नियर अबाउट 4 पॉइंट समथिंग तो आहे. तर ह्या पॉझिटिव्हिटी दरामध्ये तुम्ही समाधानी आहात का? म्हणजे याच्यापेक्षा कमी कसा होऊ शकतो, किंवा ही स्थिती जी आहे पॉझिटिव्हिटी दर ची, तर त्याबद्दल काय? पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे यामध्ये समाधान मानणं हे फार योग्य ठरणार नाही. कारण अजूनही 50%च्या वर टेस्ट ज्या होत आहेत त्या रॅपिड टेस्ट होत आहेत. जेव्हा रॅपिड टेस्ट होते, रॅपिड टेस्ट मध्ये एखाद्या सिम्पटम्स असलेला म्हणजे लक्षण असलेल्या माणसांमध्ये जर आपण रॅपिड टेस्ट केली तर तिनापैकी सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसून येतं की आपण त्याला रॅपिड टेस्ट जरी केली तरी या 3 लोकांमध्ये 2 लोक हे आपल्याला निदानापासून सुटण्याची शक्यता वाढते. कारण RT-PCR ही फार अचूक टेस्ट नाही. तर याचा अर्थ काय, मी जर रॅपिड टेस्ट केल्या तर सिम्प्टोमॅटिक लोकांमध्ये निगेटिव्ह जरी माणूस आला तरी त्याला लक्षणं आहेत, तर मग मी त्याला RT-PCR करायला लावणं हे फार जरुरीचं असतं. म्हणून काय होईल की म्हणजे तुम्ही जे म्हणताय सिरो पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला, मी जर रॅपिड टेस्ट वाढवल्या तर सिरो पॉझिटिव्हिटी रेट कमी होतो. कारण निगेटिव्ह म्हणून जे आलेले आहेत त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह माणसं तरी अजूनही असतात. त्यामुळे धोका तो तसा कायम राहू शकतो. म्हणून सगळ्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे, रॅपिड टेस्ट जी आहे ही आपल्या दृष्टीने जास्त लोकांना लवकरात लवकर निदान करण्याच्या साठीची आहे टेस्ट. पण ती मला लक्षणं असताना जर माझी निगेटिव्ह आली तर मग मात्र मी माझे RT-PCR त्यानंतर करून घ्यावी. म्हणून हा सिरो पॉझिटिव्हिटी रेटला जास्त आपण इंटरप्रेट करू नये, कारण तो त्या मानाने चांगला मार्क आपल्यासाठी नाही. सर, हर्ड इम्युनिटीच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? म्हणजे भारतामध्ये ती कितपत डेव्हलप झाली असेल आणि भारताच्या अनुषंगाने, भारतासारख्या विशालकाय लोकसंख्या असलेल्या अनुषंगाने ती कितपत महत्वाची आहे किंवा त्याच्यावर लक्ष देणं महत्वाचं, काय वाटतं? नाही, हर्ड इम्युनिटी ही महत्वाची, यामध्ये वाद नाही. हर्ड इम्युनिटी 2 गोष्टीमुळे होत असते. एक गोष्ट असते, आपल्याला इन्फेक्शन जर झालं तर या इन्फेक्शनशी आपलं शरीर एकदा लढून जातं. लढल्यावरती त्या शरीराला कसं लढायचं हे समजतं आणि त्यामुळं ती हर्ड इम्युनिटी नॅचरल इन्फेक्शनमुळे येते. दुसरी गोष्ट काय असते की मी जर व्हॅक्सिन दिली तर त्यांनी विषाणू पाहिला नसेल, परंतु तरी माझ्या शरीरामध्ये माझी प्रतिकार शक्ती सुधारल्यामुळे मी त्यानंतर तो विषाणू जर माझ्या शरीरात आला तर त्याच्याशी मी लढू शकतो. ह्या दोन्ही प्रकारच्या हर्ड इम्युनिटीमध्ये सध्या व्हॅक्सिन नाही, त्यामुळे आपण हर्ड इम्युनिटी नॅचरल इन्फेक्शनची धरून चालणं जरुरीचं आहे.
ICMR जो सेकंड नॅशनल सिरो सर्व्हे केला होता हम्म. त्यामध्ये देशभरामध्ये हे पाहण्यात आलं की सप्टेंबर महिन्याअखेर जवळजवळ 7% लोकांना सर्वसाधारणपणे लागण झाल्याचं पूर्वी झाल्याचं आपल्याला दिसून आलं. अगदी. आता ही 60%ची जी फिगर आहे ती साधारण आपण जर त्याच्यामध्ये अंडर एस्टिमेशन किती असेल हे जर बघितलं म्हणजे यांच्यामध्ये किती लोकांना कदाचित म्हणजे त्यापेक्षा किती जास्त लोकांना लागण झाली असेल तर अगदी. हे काही प्रमाण अजूनही फार नाही. परंतु स्टेट गव्हर्नमेंट्सनी बऱ्याचशा मोठमोठ्या शहरामध्ये स्वतःहून स्वतःचे सर्वे केले. त्या सर्वे मधल्या फाइंडिंग्स ज्या आहेत त्यामध्ये 30 ते 40% लोकांना लागण झाल्याचं ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रिपोर्ट येत आहेत. पण हे 30 ते 40% हे खरं धरायचं का हे अजून आपल्याला कळत नाही कारण ते पब्लिश झालेले नाही. म्हणजे त्यांची जी सर्वसाधारणपणे सर्वे जसा होतो तो कशा प्रकारे केला गेला हे माहिती नाही. त्यामुळं आपण सांगू शकत नाही की या फिगर्स रिलायबल आहेत का. पण हर्ड इम्युनिटीकडे बघणं फार जरुरीचं आहे कारण उद्या जर व्हॅक्सिन आपल्याला द्यायची असेल तर आपलं काय ठरलेलं असतं की साधारणपणे आपण 60% पेक्षा जास्त लोकांमध्ये प्रतिकारशक्ती जर जागृत झाली तर आपल्याला हे इन्फेक्शन फार कमी करण्यामध्ये यश येतं. मग 60% मधले जर समजा 20% लोकांना ऑलरेडी नॅचरल इन्फेक्शनमुळे लागण झाली असेल तर आपल्याला व्हॅक्सिन फक्त 40% लोकांपर्यंत जर मी लवकर देऊ शकलो तरी ह्या कोरोनाचा त्रास सर्वत्र जो होतोय तो कमी करण्यामध्ये मी यशस्वी ठरू शकतो. म्हणून हर्ड इम्युनिटी बघणं त्या शेवटच्या क्षणापर्यंत जेव्हा व्हॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन किंवा व्हॅक्सिन द्यायची वेळ होईल तेव्हापर्यंत बघत राहणं हे फार जरुरीचं आहे. पण सगळ्यात महत्वाचं की अनेक वेळेला तुम्ही पेपरमध्ये वाचाल लोक म्हणतात की ते अँटीबॉडी लेवल खाली पडते म्हणून त्यांना लागण होण्याची परत शक्यता असेल. एक लक्षात ठेवायचं की म्हणजे ही तर सायंटिफिकली हा सेटल्ड इश्यू नाही परंतु प्रत्येकाचं विचार करण्याची पद्धत वेगळी असते. माझ्या मते एकदा ती झाली एकदा इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला लागण होण्याची शक्यता अतिशय कमी होऊन जाते कारण ह्याचं मुख्य पुरावा जर काही असत असेल तो मुख्य पुरावा म्हणजे यामध्ये अँटीबॉडी कमी होतात कुठल्याही इन्फेक्शन नंतर परंतु टी लिम्फोसाइट्स म्हणून आपल्या शरीरात दुसरे जसं आपले हिस्टॉरियन्स असतात इतिहासकार तसं लिहून ठेवणारे की ह्या विषाणूशी कसं लढायचं हे ठेवणारे त्यांना सेन्सिटाईज केलं जातं त्यांना ट्रेन केलं जातं त्या काळामध्ये त्यांची संख्या अजूनही शाबूत असते आणि त्याचा परिणामच तुम्हाला दिसतो की मध्ये एकदा रिपोर्ट्स यायला सुरू झाले की एखाद्याला कोविड झाला होता आणि परत 3 महिन्यानंतर कोविड झाला पण त्यांची संख्या जी आहे ती अजूनही 0.5% खाली आहे कारण प्रतिकार शक्ती एकदा का तो विषाणू आत गेला तर ती काम करत असावी असं आता वाटतं. सर म्हणजे एकंदरीतच असं म्हणायला काही हरकत नाहीये का की जर समजा कोणाला कोरोना होऊन गेला तर त्याला पुन्हा कोरोना होण्याची शक्यता तशी कमी आहे. फार कमी आहे फारच कमी. सर व्हॅक्सिनचा तुम्ही विषय काढलात ICMR आणि भारत बायोटेकनी कोवॅक्सिन विकसित केलेली आहे ती एकदम प्रॉपरली तिचं टेस्टिंग सुरू आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे. काय वाटतं कधीपर्यंत ती लस बाजारात येईल? लस बाजारात यायला तो वेळ लागेल म्हणजे तो साधारणपणे माझ्या अंदाजाप्रमाणे जून महिन्याच्या नंतरच लस त्या कोविडची भारत बायोटेकची येईल कारण त्यांची जी थर्ड फेजची ट्रायल आहे ती आता सुरू झालेली आहे. त्यामुळे त्या थर्ड फेज संपायलाच त्यांना साधारणपणे फेब्रुवारी महिना वगैरे येईल आणि तोही अर्ली म्हणजे लवकरचे जे परिणाम दिसतील त्याबद्दल ते म्हणू शकतील. साधारणपणे 6 महिन्याचा काळ लागत असतो एकदा व्हॅक्सिन ट्रायल तिसऱ्या फेज मध्ये गेल्यानंतर समजायसाठी. पण आज आताच मी टीव्ही वरती न्यूज बघत होतो की त्या कोवॅक्सिनची प्रोटेक्शन देण्याची क्षमता ही आता 60% पर्यंत येईल असं साधारण म्हणलं जात आहे. 60% थोडंसं डिसअपॉइंटिंग आहे पण पूर्ण रिझल्ट आलेले नसल्यामुळं त्याच्याबद्दल आपण काय म्हणावं याबद्दल पूर्ण प्रतिक्रिया देणं बरोबर राहणार नाही.
अजूनही 2 वॅक्सिन्स आपल्याकडे चालूच होणार आहेत, चालू बरोबर. आहेत सध्या. ती सिरम झायडस कॅडिला इन्स्टिट्यूटची एक सिरम. वॅक्सिन आहे, कॅडिलाची एक वॅक्सिन आहे आणि त्यानंतर जी रशियन वॅक्सिन आहे त्याची डॉक्टर बरोबर. रेड्डीची ट्रायल सुरू होणार. तर यांच्यामध्ये कोणी ना कोणीतरी चांगल्या वॅक्सिन्स म्हणून येणार, यामध्ये वाद नाही. मला जे काय वाटतं ते साधारणपणे मार्च एप्रिल नंतर आपल्याला असं पिक्चर दिसेल की 2-3 वॅक्सिन्स चांगल्या आहेत आणि त्यामधली कोणती घ्यायची हे तुमचं तुम्ही ठरवावं, इतकी सुद्धा परिस्थिती उद्भवू शकेल. सर म्हणजे त्याच्यामध्ये एक वॅक्सिन जर कोणी घेतली तर एका वॅक्सिन मध्ये होईल का की त्याला अजून दुसऱ्या वॅक्सिनचा डोस घ्यावा लागेल किंवा एका डोस मध्ये त्याचा कोरोना विरोधात तो नाही नाही, लढण्यास सक्षम होईल? वॅक्सिन ही एका डोसची नाहीच आहे. अजूनपर्यंत ज्या काय वॅक्सिन टेस्ट होत आहेत त्यामध्ये 2 डोसच्या वॅक्सिन आहे. मी समजा 1 तारखेला एका महिन्याच्या वॅक्सिन घेतली तर 28 दिवसानंतर म्हणजे 29 तारखेला मला परत 1 डोस त्या वॅक्सिनचा घ्यावा लागेल. प्रत्येक वॅक्सिन 2 डोसची आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला विचार करावा लागेल. सर मध्यंतरी असा विषय होता की लस जरी डेव्हलप झाली तरी त्याला भारतामध्ये स्टोअर करण्यासाठी म्हणजे लसीला ठेवण्यासाठी -70 डिग्री पर्यंतचं तापमान हवं आहे. पण भारताकडे ती व्यवस्था नाहीये किंवा ती पुरवठा साखळी डेव्हलप करण्यासाठी भारताला मग किती संघर्ष करावा लागेल किंवा किती इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे? नाही, जी -70 वाली आहे त्याच्या मागे फार लागण्यात अर्थ नाही, म्हणजे जी फायझरची आहे ती. कारण त्याचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस फार जास्त पडतील आणि ते तयार करायसाठी सुद्धा आपल्याला वेळ लागेल. परंतु आता जसं उदाहरणादाखल मॉडर्ना जी वॅक्सिन आहे, ही मॉडर्ना वॅक्सिन आहे, त्याला एवढं रेफ्रिजरेशन लागणार नाही. तुम्ही सिरम इन्स्टिट्यूटची बघितली तर ती आपण डीप फ्रीजर मध्ये ठेवून नंतर फ्रीज मध्ये ठेवू शकतो. ती याची भारत बायोटेकची बघितली तर भारत बायोटेकची तर आपले नेहमीचे जे इंजेक्शन्स आपण वॅक्सिनसाठी देतो त्याप्रमाणे ठेवायची आहे. त्यामुळं आपल्याला एक होईल, वेगवेगळ्या प्रकारच्या वॅक्सिन असतील. काही लोकांना जर स्टोअर करायची वेळ जर आली तर ती वॅक्सिन आपल्याला एरिया बघून द्यावी लागेल. म्हणजे जसं आता तुम्ही म्हणला की समजा पुण्याला स्टोरेज कपॅसिटी आहे, तर पुण्यातल्या लोकांना जेव्हा तुम्ही वॅक्सिन द्याल किंवा विकाल तर त्यामध्ये त्यांना फायझरची वॅक्सिन घेण्याचा सुद्धा चान्स उद्भवू शकतो. पण जिथं ही फॅसिलिटी नाही तिथं आपल्याला त्याच प्रकारची वॅक्सिन, चांगली वॅक्सिन ही आपल्याला दुसऱ्या कंपनीची घेऊन त्याला सप्लाय करावं लागेल. सर अनेक वॅक्सिनवर काम सुरू आहे, बऱ्यापैकी 3ऱ्या टप्प्यामध्ये चाचण्या सुरू आहेत. अशामध्ये जर समजा वॅक्सिन आली तर केंद्र सरकारने एक प्राधान्यक्रम दिलेला एक गट तयार केलेला 30 कोटी जनतेला, त्यांना ते पहिले वॅक्सिन देतील. तर यांचं वॅक्सिनेशन व्हायला किमान किती वेळ लागेल, काय वाटतं तुम्हाला? नाही, 30 कोटी लोकांना जे द्यायचं म्हणून त्यांचं चाललंय. 30 कोटी मध्ये फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, त्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि तो हेल्थ स्टाफ आहे, सुरक्षाकर्मी लोक आहेत, त्यानंतर ज्यांना क्रॉनिक मॉर्बिडिटी आहे, ज्यांचे वय फार जास्त झाले, अशा लोकांना सुद्धा मोजून साधारण 30 करोड म्हणून म्हणतात. मी तुम्हाला एकाच प्रकारे उत्तर देईल. तुम्हाला जे असं वाटतंय की याला द्यायला खूप वेळ लागेल, भारतामध्ये आपण जनगणना करत असतो. जनगणना जी होते ती आता जर आज करायची ठरवली आपण तर आपल्याला 135 कोटी लोकांची गणना करायची असते, त्याला आपण सेन्सस म्हणतो. जगामधले लोक थक्क होतात कारण तो सेन्सस आपण 24 तासामध्ये प्रत्येक व्यक्ती कुठल्या कुठल्या गावामध्ये आहे हे 24 तासामध्ये मोजून एकाच दिवशी जनगणना होत असते. म्हणजे जो दिवस आपण ठरवलेला असतो 1 जानेवारी म्हणून म्हणलं तर 12 वाजून गेले रात्रीचे 31 डिसेंबर नंतर, तर ते काउंटिंग सुरू करतात आणि ते काउंटिंग त्यांना 24 तासाच्या आत संपवून 24 तासामध्ये आपण संपत होते, जे जगात कुठंही होऊ शकत नाही. हे तुम्हाला उदाहरण का देतोय, आपलं हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगलं आहे. आपल्या सरकारने हे जर ठरवलं की मला लवकरात लवकर वॅक्सिन द्यायची आहे तर सरकार देण्याची क्षमता ठेवून आहे.
जगाला चकित करण्याची जशी क्षमता आपण सेन्सस मध्ये दाखवू शकतो, तेवढीच क्षमता व्हॅक्सिन देण्यामध्ये सुद्धा दाखवू शकतो. यात वाद नाही. फक्त लोकांना एक लक्षात ठेवावं लागेल की ते एक वेळ देतील, परंतु दुसरा डोस घेतल्याशिवाय आपण हे समजू नये की एका व्हॅक्सिनच्या डोसमुळे काय थोडा तर परिणाम होईल, असं नसतं. आपल्याला 2 डोस घेणं अपेक्षित असतं. त्या दोन्ही डोस प्रत्येकाने मिळवायचा प्रयत्न करावा किंवा घ्यायचा प्रयत्न करावा, जरी ते 28 दिवसानंतर असलं तरी. तर मग सर ही लसीकरणाची सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया कशी राहील साधारणतः? काही घटक केले जातील किंवा एज ग्रुप निहाय ते दिले जातील, ती एकंदरीत प्रक्रिया कशी राहणार आहे, काय वाटतं? नाही, आता सर्वसाधारणपणे आता या गोष्टींबाबत फार जास्त चर्चा करणं हे योग्य नाही. परंतु आपल्याला जर त्याचा फ्लेवर दाखवायचा असेल, म्हणजे कशा प्रकारे विचार केला जातो, तर जसं समजा सगळे जे आजारी लोक आहेत किंवा वयाने मोठे आहेत, यांचं झाल्यानंतर मग आपण विचार कसा करणार? एक विचार करणार की जे कारखान्यांमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना दिली पाहिजे, कारण त्याच्यामुळं आपल्यावर होणारा आर्थिक दुष्परिणाम जो आहे तो आपण थांबवू शकू. जे शाळेमध्ये टीचर्स आहेत त्यांना दिलं पाहिजे, कारण शाळेमध्ये त्यांना शिकवायला तिथं जायचंय, त्यांना लागण होण्यापासून टाळणं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं. आणि मग सरते शेवटी लहान मुलांना द्यायची, कारण लहान मुलांना देऊन सुद्धा त्यांच्यामध्ये फार विशेष तीव्रता ह्या आजाराची नसते आणि त्यामुळं त्यांना लवकर देऊन आपल्याला फार फायदा होणार आहे असं नाही. असं करत तो विचार केला जाईल. आणि पण माझ्या अंदाजाप्रमाणे तोपर्यंत काय होणार आहे, आजच्या घडीला 201 व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स आहेत. त्यांच्या जवळजवळ 61 व्हॅक्सिन्स या माणसामध्ये ट्राय करायला सुरुवात झालेल्या आहेत. एक क्षण काय येईल, जसा जून महिना उद्भवेल त्यावेळेला जगामध्ये अनेक मॅन्युफॅक्चरर्स म्हणतील माझी व्हॅक्सिन आहे, माझी व्हॅक्सिन आहे. तर प्रत्येकाला तर सरकार विकत घेणार नाही. माझ्या मते सरकारही काय करेल की ज्यांचं आम्ही विकत घेत नाही त्यांची व्हॅक्सिन त्यांनी मार्केटमध्ये विकावी आणि त्या विकण्यामध्ये त्या व्हॅक्सिनची किंमतही कमी होते, कारण कॉम्पिटिशन फार असते. ज्याला वाटतं की मला जोखीम खूप जास्त आहे, तो कदाचित जाऊन स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून सुद्धा ती व्हॅक्सिन घेऊ शकेल. जसं तुम्ही पाहिलं की आपण काय म्हणतो की सरकारी दवाखान्यामध्ये फ्री मिळेल, परंतु लोकांच्या समोर दुसरंही ऑप्शन असतं की नाही, मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन मी माझ्या ह्याच्यासाठी सल्ला मसलत करणार. तर दोन्ही प्रकारचे अप्रोचेस हे आपल्याला ठेवावेच लागतील, कारण अनेक लोकांना असं वाटत राहील की मला लवकर दिली पाहिजे सरकारने, पण मी त्यांच्या प्रायोरिटी ग्रुपमध्ये नाही. आता उदाहरणादाखल सांगतो, मी स्वतः डॉक्टर आहे, माझी बायको डॉक्टर नाही, तर मग काय होईल? मला एकट्याला लस दिली तर ते मला बरं वाटेल का? मी म्हणेल अरे माझ्या बायकोला दिली तुम्ही. तर म्हणजे कुठंतरी त्यांना ऑप्शन असे कन्सिडर करावे लागतील. सर म्हणजे तुम्ही बऱ्याच याच्यावर काम केलं आहात, चांगला तुमचा अभ्यास आहे या सगळ्या विषयावर. पण जेव्हा मागच्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली, तर कुठे ना कुठे असं वाटत नाही का तुम्हाला की केंद्र सरकारच्या धोरणात्मक थोडी लेट धोरणात्मक जे महत्वाचे निर्णय वेळेवर घ्यावे लागत होते, तर त्याच्यामध्ये थोडासा वेळ झाला असं नाही वाटलं का कधी तुम्ही याच्यामध्ये असताना? मला वाटत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपण बाहेरून बसलो आणि केव्हाही इतिहास बघितला किंवा एखादी क्रिकेटची मॅच बघत असताना आपण म्हणतो अरे त्यांनी तो कॅच सुटला, ते विराट कोहलीला हे कळायला पाहिजे होतं, फिल्डर तिथं लावायला पाहिजे होता त्यांनी. हे म्हणणं फार सोपं आहे की त्यांनी फिल्डर असा लावायला पाहिजे, त्यांनी शॉट असा मारायला पाहिजे होता. पण सत्य काय होतं त्या क्षणी? त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त लवकर काय करता आलं असतं, तर बाहेरून येणारे जे विमानं होती त्यांना आपण बंदी टाकू शकलो असतो लवकरात लवकर. कारण आपली संख्या जेव्हा आपण लॉकडाऊन लावलं त्यावेळेला अगदी जुजबी लागण झाली होती. माझ्या अंदाजाप्रमाणे त्यावेळेला 500 लोक होते का काय, मला असं नीट आठवत नाही. 500 लोक असताना लॉकडाऊन लावलंय आपण. पण त्या काळामध्ये आपण जेव्हा एखाद्या देशामधनं येणाऱ्या लोकांशी
वाहतूक थांबवून देऊ, तर त्यावेळेला काय होतं की आता जर आपण जेव्हा पेपर वाचतो ना आणि म्हणतो की तो हाँगकाँगला जाणार एअर इंडियाच्या प्लेन मध्ये 20 जण सापडले म्हणून त्या सरकारने असं म्हणलं की आम्ही त्यांचं प्लेन पुढचे काही दिवस येऊ देणार नाही. आपल्याला काय वाटतं त्यावेळेला? आपल्याला फार वाईट वाटतं, कारण आपलं स्वाभिमान जागृत होतो. जेव्हा दोन मोठ्या देशांमध्ये जेव्हा व्यवहार होतात, तर त्यावेळेला आपण म्हणणं की नाही सिंगापूरहून येणाऱ्या लोकांना थांबवून टाका, नाही थायलंड मधनं येणाऱ्या लोकांना थांबवून टाका, हे इतकं सोपं नाही. हे बायलॅटरल रिलेशन्सवर अवलंबून असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय असते की त्या देशांमध्ये सुद्धा आपल्या देशातले नागरिक फिरायला म्हणून गेले असतील, धंद्यांसाठी गेले असतील, त्यांना परत येण्यापासून आपण कसं थांबवू शकू? ते आपले नागरिक आहेत, त्यांना आपण असं नाही म्हणू शकत की तुम्ही आता तिकडे अडकले तिकडेच राहा, कारण मी 2 दिवसाचे कपडे घेऊन गेलो, इतके पैसे घेऊन गेलो, आता कुठून मी माझं पैसे नाही, मी काय करू शकतो? त्यामुळं ते डिसिशन्स घेणं एवढं सोपं नव्हतं. लॉकडाऊनचं डिसिशन घेतलं गेलं, ते वेळीच घेतलं गेलं. त्या वेळीच घेतल्यामुळं आजच्या घडीला तुम्हाला जे दिसतंय की आपल्याकडं जो ऑनसेट झाला आजाराचा, जवळजवळ 4 ते 5 महिन्याच्या नंतर झाला. म्हणजे तुम्ही जे इतरत्र बघत होता, जेव्हा सगळं जग लढत होतं, त्यावेळेला आपण शांत होतो, कारण आपण लॉकडाऊन लावून त्याला पुढे ढकललेलं होतं. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये काही लोकांकडनं याचं नीट पालन झालं नसावं. कदाचित आपण असं म्हणतो ना, 100% लोकांना आपण शिकवू शकतच नाही. शेवटी 2-3% असे लोक असतात की जे कधी ऐकणारेच नसतात. आणि त्यामुळं तो जो काय होता इन्फेक्शन जे होतं, ते पूर्णपणे आपण निर्मूलन करू नाही शकलो, जसं चीनमध्ये झालं. कारण चीनमध्ये त्या मानाने त्यांनी मिलिटरी लावली आणि त्याच्यामुळं ते एकदमच बंद पडलं सगळं. पण अजूनही त्यांच्याकडेही थोड्या थोड्या केसेस होत आहेत. तर आपल्याकडे हे होणं अपेक्षितच होतं की पूर्ण 100% लॉकडाऊन लावता येणार नाही, पण त्याचा चांगला परिणाम आपल्याला आज दिसतोय. का एवढी मोठी लोकसंख्या असताना सुद्धा आपल्याकडची संख्या त्या मानाने कमी पडते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याकडं मृत्यूदर हा कमी करू शकलो, कारण त्या काळामध्ये जर अशी जर संख्या दिसली असती, तर आपले हॉस्पिटल्सही प्रिपेअर्ड नव्हते. आपल्याकडे डॉक्टर्सना घालायसाठी, नर्सेसला घालायसाठी ते पीपीई जे म्हणतो ते अवेलेबल नाही. हात स्वच्छ धुवायसाठी सुद्धा डिसइन्फेक्टंट तेवढ्या मात्रेमध्ये अवेलेबल नव्हतं. आपल्याकडे डायग्नोसिस करायसाठी रिएजंट्स एवढे नव्हते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कसे उभे राहणार होतो, हेही आपण विचार केला पाहिजे. म्हणून लॉकडाऊनचाही निर्णय अगदी वेळेत झाला, यामध्ये काही शंका नाही. आता काही लोकांनी मागं बघत असताना निगेटिव्ह लेन्सेस लावले की हे चूकच काढायची आहे, जे माणसाला सहज शक्य असतं, तर ती चूक निघू शकते. आता त्याला काही फार विशेष अर्थ नसतो, कारण हे प्रत्येक जण जेव्हा त्या परिस्थितीतनं जातो त्यालाच कळत असतं की आपण काय डिसिजन घेतोय, का घेतोय. अगदी सर. म्हणजे सुरुवातीला भारतामध्ये जेव्हा संसर्ग आला तेव्हा अशी मागणी होत होती की टेस्टिंगची संख्या वाढवली पाहिजे, टेस्टिंगची संख्या वाढवली पाहिजे. महत्वाची जबाबदारी तुमच्यावर होती सर, ICMR वर होती या सगळ्या गोष्टीमध्ये. एक टेस्टिंग लॅब पासनं आज 2000 लॅब पूर्ण देशभरामध्ये आहे की जिथे कोरोनाचं टेस्टिंग केली जातात. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसंख्या पण दिसून येते आणि लोकांची खऱ्या अर्थाने टेस्टिंग पण होते. तर हे तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये हे सगळं झालेलं आहे. तर तुम्हाला किती चॅलेंजिंग होतं सर हे सगळं गोष्टी करण्याचं? आणि एकतर नवीन याच्यापूर्वी भारताने कधी अशा प्रकारची महारोगराई तशी पाहिली नाही. 100 वर्षापूर्वी जी पाहिली होती ती. त्याच्यानंतरचा असा विषय नव्हताच. सर किती चॅलेंजिंग होतं, किती स्ट्रेस होता. म्हणजे आम्हाला हे आठवतं की पत्रकारांना पण तुम्ही वेळ देऊ शकत नव्हतात, कारण ते एवढा स्ट्रेस तुमच्यावर होतो ते आम्ही समजू शकतो. तर काय वाटतं, तुम्ही काय सांगाल अनुभवाबद्दल? मी तुम्हाला एकच सांगतो, म्हणजे मला आठवतं जानेवारीच्या 24-25 जानेवारी वगैरे असेल, तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी मध्ये दिवसाला जास्तीत जास्त 4-5 टेस्ट व्हायच्या. अगदी सर. 4-5 पूर्ण लोक देशभरात पूर्ण देशभरावर. आणि तिथून ओढत आम्ही जे आणलं त्याला सगळ्यांनीच साथ दिली. ते फक्त आमचं क्रेडिट आहे असं मी कधी म्हणणार नाही, कारण लोकांना सुद्धा शिकवणं हे व्हिडिओहून शिकवायला लागायचं.
की अगदी. हे असं करायचं, मग त्याला घ्या, मग त्याच्यावर क्वालिटी कंट्रोलचा चेक ठेवायला लागायचा, हं, कारण त्यांनी बरोबर केली पाहिजे टेस्ट. नाही हं. केली तर चुकीचे निदान जातील. अगदी. तिसरी भीती असायची, ते जे टेक्निशियन्स करणार आहे हं, त्यांना ती टेस्ट करता करता लागण होऊ नये, नाहीतर हं. ते बसल्या जागी त्रास सुरू होईल म्हणून तेही करू बरोबर. नाही द्यायचं. आणि सगळ्यात अवघड जर काही होतं तर ते लॉकडाऊन होतं. कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये प्लेन नाही, ट्रेन नाही, अगदी. बस नाही, हो. आणि तुम्हाला तर टेस्ट करायची आहे. बरं, हं. सेंटर सगळे वेगवेगळ्या ठिकाणी लावून ठेवलेले. आहे. आता त्या बरोबर. प्रत्येकाला टेस्ट किट जर नसलं तर तो कसा हं, करू शकेल? हं, मग अनेक वेळेला स्पेशल फ्लाईट्स, चार्टर्ड ह्या एअरफोर्सच्या फ्लाईट्स त्याच्यामध्ये हं, घालून, कार्गो फ्लाईट्स मध्ये घालून असं हं, ते सगळे शिफ्ट करत गेलो. मग नंतर छोटे डेपोज बनवले. म्हणजे आता दरवेळेला आपण दिल्लीहून पाठवायच्या ऐवजी हं, आपण एक डेपो कलकत्त्याला, एक डेपो चेन्नईला, हं, एक हैदराबादला, आणि तिथून मग गाड्यामध्ये घालून, हं, सरकारी जीप्स मध्ये घालून हे सर्व त्यांच्यामध्ये वाटप व्हायचं. म्हणजे हे अतिशय अवघड काम होतं. हे एक प्रकारचं वार असल्यासारखं होतं. आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी ठरलो, की जी गोष्ट आपल्या कान्याकोपऱ्यामध्ये कधी देता येत नव्हती टेस्ट, हं, ती आरटीपीसीआर ची टेस्ट आपण देऊ शकलो. हं. मला अजूनही आठवतं, एकदा म्हणजे आरटीपीसीआर करायसाठी एक मशीन लागतं. ते अगदी. मशीन जेव्हा घ्यायचं ठरवलं तर पहिल्यांदा त्या कंपनीला आम्ही अप्रोच झालो. तो म्हणला, आम्ही तर लॅब वाढवत चाललो होतो आणि हं, मशीन नाहीये म्हणून हं, लोक करू शकत नव्हते. हं, तर मशीन मागितले. तुला आम्ही देतो पैसे, तू फक्त मशीन दे. हं. 35 मशीन देऊ शकतो म्हणून म्हणला तो. कारण जगामध्ये सगळीकडे आरटीपीसीआर ची आर्टिफिशियल मागणी पूर्ण वाढली. मागणी होती. प्रत्येक जण मशीन खरेदी करत होते. जगात सप्लाय नाही. म्हणजे म्हणजे बरोबर. एक वेळ अशी होती बार्गेन करताना, की की आम्ही तुला स्पेशल फ्लाईट पाठवू ना हं, अमेरिकेमध्ये. तू फक्त हं, मशीन त्याच्यामध्ये भर आणि आम्हाला पाठव. पण ते सुद्धा शक्य नव्हतं. म्हणजे हे एवढं सोपं युद्ध नव्हतं. हं, साध्या शब्दात सांगायचं म्हणजे म्हणजे आपण जे काय करू शकलो, हे हं, फार मोठी एफर्ट होती. हे हं, एवढं साधं नाही. तुम्ही पैसे जरी दिले, टेस्ट हं, किट विकत जायला निघायचे. हं, तुम्हाला आठवत असेल, एका काळी आमच्यावरती आरोप होता, हं. की आम्ही आणखी टेस्ट वाढवू शकलो असतो, वाढवता येतील का? सत्य काय अगदी. होतं? सत्य हे होतं, आमची कपॅसिटी जेवढी होती, त्याच्या पुढं कोणीच 100% कपॅसिटी खर्च करू शकलेलं नव्हतं. कारण त्या टेस्ट तेवढ्या व्हायच्या नाही, लोक पुढे यायचे नाही. हं, पण सत्य हे होतं, की त्यांचं म्हणणं, की प्रायव्हेट सेक्टरला पहिले द्यायला पाहिजे होतं. हं, सरकारी बल्क परचेसमध्ये सुद्धा त्या हं, टेस्ट किट मिळवायसाठी तुम्हाला मारामारी असायची. कारण तुम्ही वेगवेगळ्या देशांशी लढायचे त्यावेळेला. हं, कारण प्रत्येक देशाला ते टेस्ट किट पाहिजे होते. हं. कोणाजवळच टेस्ट किट नाही. मग ते आम्हाला बल्कमध्ये मिळायला कठीण होतं, तर ते प्रायव्हेट सेक्टरवाले कसे मिळवणार? हा प्रश्न कधी अनुत्तरितच राहिला तो. परंतु जेव्हा त्यांचे जरा आरडाओरडा सुरू झाला आणि आम्ही म्हणलो, ठीक आहे, घ्या. प्रायव्हेट सेक्टरला परमिट करू. तुम्हाला अजूनही सांगतो, अजूनही प्रायव्हेट सेक्टरमध्ये हं. 10% टेस्टच्या वर टेस्ट झालेल्या नाही. म्हणजे 100 टेस्ट झाल्या तर 10 प्रायव्हेट सेक्टर. कारण त्या काळामध्ये तर त्या पार 2%, 5% 5% असं होते. प्रमाण होतं. संख्या आणि पण बरीच कमी होती बरं. त्यांनाही किट मिळत नव्हते. तर म्हणायचा उद्देश काय, हे सगळं अवघड होतं. पण आपण यशस्वीरित्या पुढे जाऊ शकलो यामध्ये शंका नाही. आणि त्यामध्ये रॅपिड टेस्टचा फायदा खूप झाला. कारण सगळ्या जगामध्ये रॅपिड टेस्ट वापरणारे आपण पहिले ठरलो. आणि आता अगदी. जगामध्ये लोक रॅपिड टेस्ट वापरायला लागले. आपण सगळ्यात पहिले वापरायला सुरू केली. सर या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे कोरोना येऊन आता 6-7 महिने झालेत, वर्ष होईलच. तर ह्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे भारतातलं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर किती आत्मनिर्भर झालं असं वाटतं? म्हणजे आपण तेवढं समाधानाने म्हणू शकतो का, की आता कोरोनाला आम्ही व्यवस्थित हँडल करू शकतो? म्हणजे भारतातली नाही, कोरोनाला तर आपण हँडल करू शकू. लोकांचा सहभाग पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल, की यामुळे एक मोठा फायदा हा झाला,
की आपल्या ज्या इंडस्ट्रीज होत्या त्या हम्म, आत्मनिर्भर झाल्या. हम्म. आपण आज पीपीई किट जे बाहेरून सगळे विकत घ्यायचो, आपण एक्सपोर्टर झालो. बनवतोय. आपण जे अगदी. डायग्नोस्टिक किट बनवतोय ते आता एक्सपोर्ट व्हायला लागले. हम्म, तुम्ही जर पाहिलं की जे औषधं बनवायसाठी एपीआय म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स म्हणून म्हणतो, हम्म. ते आपण चीनमधनं घ्यायचो, ते आपण खूप कमी केलंय. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे पुढच्या 1 वर्षानंतर आपल्याला त्यांच्याकडनं सुद्धा घ्यायची गरज. पाळी येणार नाही. हॉस्पिटल बेड्स वाढवले, लोकांना ट्रेन केलेलं आहे, व्हेंटिलेटर्स सर्वत्र आले, या सर्व बाबी घडल्या. परंतु आपण बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं जरी केलं तरी लोकांनी जोपर्यंत लोक साथ देणार नाही त्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण आत्मनिर्भर होऊन काय फार मोठा फायदा नाही. म्हणजे कोणाला तरी आजार व्हावा त्याला मी वाचवायसाठी प्रयत्न करणं, बरोबर. यापेक्षा मला आजार न होता माझं आत्मनिर्भर जे इंडस्ट्रीचं स्टेटस आहे, हेल्थकेअर सेटअपचं स्टेटस आहे, ते मला इतर आजारासाठी वापरणं हे योग्य वाटेल. कारण हा आजार प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या वागणुकीने थांबवू शकतो आणि त्यामध्ये त्यांनी सगळ्यांना भारत सरकारला मदत केली पाहिजे, यात शंका नाही. सर, दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा याच्यामध्ये महाराष्ट्र म्हणा किंवा दिल्ली म्हणा किंवा इतर राज्य सरकारांनी त्यात नागरिकांनी कोरोनाच्या संदर्भातले केंद्राने किंवा राज्याने दिलेले नियम तर पाळणं आवश्यकच आहे. त्याच्यासोबत अजून कुठल्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याचं कटाक्षानं पालन केलं पाहिजे? टेस्टिंग वाढवलं पाहिजे का? अजून काही इम्प्रुव्हमेंट करायला हवं का, असं वाटतं तुम्हाला काही? नाही, टेस्टिंग वाढवायला पाहिजे. कारण आता टेस्ट फार स्वस्त झाल्या आहेत. म्हणजे आता इव्हन RT-PCR ची जी टेस्ट आहे ती 140 रुपये, 130, 140 रुपयाला त्याचं किट मिळतं. बरोबर. त्यामुळं टेस्ट वाढवायला पाहिजे, यामध्ये शंका नाही. आणि कदाचित तुम्ही पाहाल काही दिवसामध्ये आपल्याकडे आता अमेरिकेमध्ये पहिल्यांदा होम बेस्ड टेस्ट, म्हणजे मी घरी बसून स्वतःची तपासणी करू शकतो, अशा टेस्ट निघाल्या आहेत. त्या टेस्ट आपल्याकडे येतील, यामध्ये काही शंका नाही. म्हणजे टेस्टिंग वाढवलं तर आपल्याला लवकर कळू शकेल की कोणाला लागण झाली. पण एक गोष्ट प्रत्येक नागरिकांनी लक्षात ठेवली पाहिजे की मी समजा मला इन्फेक्शन असेल तर माझ्याकडनं इतर लोकांना इन्फेक्शन केव्हा होतं हे समजलं पाहिजे. समजा 100 लोकांना लागण झाली तर लागण जी होणार असते ती केव्हा होते हे समजून घेतलं पाहिजे. आता ह्याचा अर्थ काय आहे की मला जेव्हा लक्षण येतं त्याच्या 2 दिवस आधी आणि लक्षण आल्यानंतर नंतरचे 2 दिवस, या 4 दिवसामध्ये मी 76% लोकांना इन्फेक्शन देऊ शकतो. म्हणजे जे काय लोकांना लागण होत असेल त्यामधले 3/4 लोकांना लागण ही या 4 दिवसात होते. आता तुम्ही एक क्षण विचार करा की पहिले 2 दिवस लक्षण येण्या अगोदर म्हणजे आपण ओळखू शकत नाही की मला आजार होणार आहे का, कारण मी तर नॉर्मल दिसतोय. नंतरचे 2 दिवस लक्षण आल्यावर 2 दिवसामध्ये, पण लक्षण आल्याबरोबर आपण काही डॉक्टरकडे जात नाही, 1 दिवस घरीच बसतो. मग त्याच्यानंतर मी माझं सॅम्पल देणार, त्याचा रिपोर्ट हा 2 दिवसाच्या नंतरच येणार आहे, कारण त्याला 24 तास तर वेळ लागतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 76% इन्फेक्शन हे जवळजवळ न टळण्यासारखे होतात. मग मला ते टाळायचे तर मी काय केलं पाहिजे, युनिव्हर्सल मास्किंग, म्हणजे सर्व लोकांनी मास्क घालणे हा आपल्याला पालन करणं अतिशय जरुरी आहे. सेफ डिस्टन्स ठेवण्याचा संपूर्ण प्रयत्न करणे आणि वारंवार हात धुणे, या 3 गोष्टी जर केल्या तर ते 76%चं जे लागण होण्याची शक्यता असते ती आपण भयंकर कमी प्रमाणामध्ये आणून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरू. कारण आपल्याला हे ओळखता येत नाही की कोणत्या व्यक्तीकडनं आता लागण होणार आहे, न त्या व्यक्तीला समजत असतं न समोरच्या बसलेल्या माणसाला समजू शकतं. म्हणून आता पुढचे दिवस हे टेस्टिंग तर वाढवा, परंतु प्रत्येक व्यक्तीने आपल्याला स्वतःला लागण झाली असावी असं समजून दुसऱ्याला लागू नये म्हणून जोपर्यंत ते मास्क, सेफ डिस्टन्स आणि हात स्वच्छ धुणार नाही
तोपर्यंत ही लागण थांबण्याचं आपल्याला दिसणार नाही. सर, कंटेनमेंट झोन पॉलिसी बद्दल आता कितपत महत्व आहे किंवा त्याला किती अग्रेशनली करावं लागेल, काय वाटतं? नाही, मला वाटत नाही की कंटेनमेंट झोन्स हे फार राहतील. कंटेनमेंट झोन असंही आपण कमी करत आलो. पूर्वी पूर्ण शहराचं लॉकडाऊन असायचा, तो हळूहळू उठत आलं की एखाद्या भागामध्ये 15 पेक्षा जास्त केसेस झाल्या तर त्याला कंटेनमेंट झोन म्हणून डिक्लेअर करावं. मग त्याच्याही पुढची स्टेप आली की एखाद्या घरामध्ये जर लागण झाली तर बाहेर एक परिपत्रक लावून ठेवा, इथे इन्फेक्टेड व्यक्ती आहे, तिकडे कोणी जाऊ नका. मला असं वाटतं की हे कॅलिब्रेटेड जो रिस्पॉन्स असतो तो आपल्याला इंडस्ट्रीज वरती परिणाम होऊ नये यासाठी असाच ठेवणं फार जरुरीचं आहे. नाहीतर लोकांना उपजीविका कमवणं हे फार कठीण जाऊ शकेल. सर, एक शेवटचा प्रश्न, काय वाटतं एकंदरीत सध्या स्थिती लक्षात घेता, म्हणजे आज शनिवारी दिवसभरात 45,000 रुग्ण आढळले पूर्ण देशभरामध्ये. तर ही रुग्णसंख्या आढळण्याचं प्रमाण, दिल्ली सारख्या ठिकाणी आलेली दुसरी लाट, महाराष्ट्रातली स्थिती म्हणावी तेवढी समाधानकारक नाहीये. तर अशा याच्यामध्ये अजून किती दिवस, किती महिने, इनफॅक्ट किती वर्ष आपल्याला कोरोनाच्या सोबत जगावं लागणार आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा की कोरोनाच्या सोबत मी जगणार नाही, मी माझी मनमानी करेल, असे दिवस पुढचे 2-3 वर्ष तरी दिसणार नाहीये. आता या 2-3 वर्षामध्ये काय होईल, जो वॅक्सिन घेईल तो थोडासा ठीक राहील, परंतु तरी सुद्धा त्याला मास्क घालून राहणं हे त्याच्या दृष्टीने महत्वाचं राहणार आहे. कारण वॅक्सिनचा परिणाम किती दिवसांनी कमी होतो हे आपल्याला अजून तर माहितीच नाही, कारण या ट्रायल्सच चालू आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, साधारण 2-3 वर्ष हे जे काय आपण नवीन शिकलोय त्याचं पालन करण्याची आपल्या मनाची तयारी असली पाहिजे. पण आपणही एक मनाला प्रश्न विचारला पाहिजे, हे फार कठीण आहे का पालन करणं? फार कठीण नाही. मास्क घालणं अवघड नाहीये का, 6 फुटाचं अंतर ठेवणं फार अवघड नाहीये काय, एकत्र बसून जेवू नका म्हणून म्हणलं ते अवघड नाहीये का, हात स्वच्छ मधून मधून धुत जा तेही अवघड नाहीये. पण आपल्यामध्ये काय झालंय, आपल्याकडे विचार करण्याची पद्धती बदलली. एखाद्याला आजार होऊ नये किंवा एखाद्याकडनं पसरू नये तर आपल्याला आतापर्यंत सवय काय होती की त्या व्यक्तीला रेस्ट्रिक्शन येतील, परंतु जगातल्या सर्वच्या सर्व लोकांना हे पाळावं लागेल असं जे म्हणतायत त्यामध्ये आपल्यामध्ये थोडेसे अशा प्रकारचे लोकांची विचारसरणी दिसते की मी हे पाळणार नाही, मला काही होणार नाही, माझी प्रतिकार शक्ती उत्तम आहे. एक लक्षात ठेवा, कोरोनाच्या पुढे आपण ताकदवर होण्यासाठी फक्त लस किंवा एखादं निघालेलं औषध हेच ताकदवर ठरू शकतं. आपली प्रतिकार शक्ती एकट्याची काही ताकदवर ठरणार नाही. धन्यवाद सर, तुम्ही सगळ्या प्रश्नांचं सविस्तर आणि विश्लेषणात्मक उत्तर दिलं, त्याकरता तुमचा मनपूर्वक आभार. पुढारी ऑनलाईन आणि पुढारी परिवाराकडनंही तुमचं हार्दिक आभार सर. धन्यवाद. नमस्कार.